Good morning, students. Today we are going to start with problems on osmotic pressure. लास्ट टाइम आपण डिस्कस करत होतो प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले होते डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटवर. आपण या टॉपिकमध्ये 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिस्कस केल्या बरोबर. फर्स्ट होती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, मी रिपीट करतोय. त्यानंतर इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर होतं आपण डिस्कस केलं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, अँड फायनली आपण बघितलं होतं ऑस्मोटिक प्रेशर. सो we'll start with problems on osmotic pressure today because we have discussed problem on lowering of vapor pressure, depression in freezing point, elevation in boiling point. ओके, तर हा जो पॉईंट आहे याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करू. याच्यावर फार डिटेल्ड प्रॉब्लेम येत नाहीत. बऱ्याच वेळा याच्यावर येतात ते प्रॉब्लेम इलेक्ट्रोलाइटसाठीचे येतात. ओके, त्यासाठी वेगळे फॉर्म्युले आहेत, आपण बघितलं होतं. कारण इलेक्ट्रोलाइटचं काय होतं, डिसोसिएशन होतं. सो तिथं फॅन्टॉप फॅक्टर यूज करायला लागतोय. पण आज जे आपण प्रॉब्लेम बघणार आहे ते नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी असणार आहेत. जे आपले रेग्युलर फॉर्म्युले आहेत त्याच्या बेसिसवर आपण ते काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. ओके, सो व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम्स विल बी देअर. जनरली दिस टाइप ऑफ प्रॉब्लेम्स आर आस्क्ड फॉर MCQ. ओके, बट लेट अस सी हाऊ टू सॉल्व देम. ओके, तर आज ते कसे सॉल्व करायचे ते आपण डिस्कस करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो लेट अस स्टार्ट प्रॉब्लेम्स ऑन osmotic pressure. First formula normally we are going to use to solve this type of problems is pi v is equal to nRT. इथं माहिती आहे तुम्हाला पाय ऑस्मोटिक प्रेशर आहे, फी व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन आहे, n नंबर ऑफ मोल्स, r इज गॅस कॉन्स्टंट अँड t इज अब्सोल्यूट टेम्परेचर. इथं मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय तुम्हाला. पाय इथं जे ऑस्मोटिक प्रेशर आहे ते ATM मध्ये असायला पाहिजे, ॲटमॉस्फिअरमध्ये असायला पाहिजे. फी जो व्हॉल्यूम आहे तो लिटरमध्ये असणार आहे. तुम्ही विचारणार की असं का, कारण आर जो घेणार आहे आपण त्याची व्हॅल्यू घेणार आहे 0.08205 आणि जी व्हॅल्यू लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, जी व्हॅल्यू लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. सो इथं पाय जो असणार आहे तो ATM मध्ये असणार, व्हॉल्यूम जो असणार तो लिटरमध्ये. अँड वन मोर इंटरेस्टिंग थिंग आय वॉन्ट टू टेल यू हिअर, एन जो आहे तो नंबर ऑफ मोल म्हणतोय आपण. पण इथं n जो आहे तो काय आहे तुम्हाला माहिती आहे ना. इथं आपला फॉर्म्युला होता पाय इज इक्वल टू CRT. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. सो हिअर n इंडिकेट्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे लक्षात ठेवायचं. n जो आहे ना तो काय इंडिकेट करतोय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी तुम्ही इथं N2 लिहू शकताय, कारण आपल्याला एक सवय झाली आहे 1 लिहिला की सॉल्वंट, 2 लिहिला की सोल्यूट. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की लक्षात ठेवायचं नाही आपल्याला, तर या फॉर्म्युल्यालाच तुम्ही थोडंसं मॉडिफाय करा. इथं त्याच्यासाठी च्या ऐवजी तुम्ही काय लिहा, N2. ओके, लक्षात आलं. सो दीज आर सम मायनर थिंग्स आय नॉर्मली वॉन्टेड टू टेल यू. ओके, pi v is equal to nRT is a formula. Pi is osmotic pressure, it must be in ATM. V is volume of the solution, it must be in liter. Here n is number of moles of solute, r is a gas constant, and T stands for absolute temperature. Okay, second formula, phi v is equal to W2 divided by M2 into RT. I'm sorry, इथं तुम्हाला माहिती आहे n नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट आहे आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायला आपल्याला इझिली जमतं आहे, मास डिवाइड बाय मोलार मास. तर इथं सोल्यूट आहे म्हणून मी म्हटलं होतं इथं N2 लिहा, नाही लिहिला तरी चालेल, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये हा फॉर्म्युला असाच आहे, पण इथं लक्षात ठेवायचं आहे n स्टॅट्स फॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. त्यामुळे ते कॅल्क्युलेट करायचं झालं तर सोल्यूटचं मास डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. दिस फॉर्म्युला यू कॅन यूज इन्स्टेड ऑफ n. ओके, तर हा एक फॉर्म्युला आहे, यालाच थोडंसं मॉडिफाय करून असा बनेल. ओके, नाउ वन मोर थिंग तुम्हाला मी सांगतोय की बऱ्याच वेळा ऑस्मोटिक प्रेशर बॅरोमीटरमध्ये मेजर केलं जात आहे आणि त्यामुळे इट इज एक्सप्रेस्ड इन mm ऑफ Hg. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऑस्मोटिक प्रेशर mm ऑफ Hg मध्ये दिला असेल तर डिवाइड बाय 760 करायचं. डिवाइड बाय 760. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं mm ऑफ Hg कॅन बी कन्वर्टेड इन टू ATM बाय डिवायडिंग 760. तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी त्यांच्यामधलं रिलेशन लिहिलं होतं. पण मी इथं लिहिलं होतं 760 mm बरोबर 1 ATM. त्यामुळे जर व्हॅल्यू दिली असेल mm Hg बरोबर मध्ये तर त्याला डिवाइड बाय कितीनं करायचं आहे, 760 बरोबर काय येणार आहे, 1 ATM येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके,
तर हे काही फॉर्म्युले आहेत जे आपण यूज करणार आहे. एक गोष्ट परत एकदा सांगतोय, प्रॉब्लेममध्ये प्रेशर जे आहे ऑस्मोटिक प्रेशर mmHg मध्ये रिप्रेझेंट केलं असेल तर त्याला 760 ने डिवाइड करा, इट विल बी कन्वर्टेड इनटू ATM. It will be converted into ATM. So these are some small things you must remember, formula and one of the conversion. लक्षात राहणार आहे. Let us start with problem then. Problem न start करूया. First problem you can read. 10 gram of substance solute म्हणा 10 gram of substance were dissolved in 250 ml of water. Were dissolved in 250 ml of water. And osmotic pressure of solution was found to be 600 mmHg. Osmotic pressure of solution is found to be 600 mm of Hg at 15 degrees Celsius. At 15 degrees Celsius, find the molecular mass of substance. Find the molecular mass of substance. The substance 10 gram substance is dissolved in 250 ml of water to prepare solution. Here water is a solvent and 10 gram substance, that is 10 gram of solute, is dissolved in this solvent. Okay, and osmotic pressure interestingly given in mmHg. Interestingly given in mmHg, and here we have temperature. Here we have temperature, but temperature is given in degree Celsius, and we need to convert it in Kelvin. Okay, let us start with solution. हा प्रॉब्लेम एकदा रीड केलाय का तुम्ही? बघा, सिंपल आहे. 10 gram of substance is dissolved in 250 ml of water, okay, and osmotic pressure of solution was found to be 600 mmHg at 15 degrees Celsius. Find the molecular mass of substance. इथं सबस्टन्स हा वर्ड मी सोल्यूट न रिप्लेस करेन, कारण त्या सबस्टन्सला मी वॉटरमध्ये डिझॉल्व केलंय. याचा अर्थ माझ्या लक्षात येतोय, वॉटर इज अ सॉल्वंट अँड दॅट सबस्टन्स इज अ सोल्यूट. तर गिवन मध्ये काय काय लिहाल तुम्ही? लेट अस स्टार्ट विथ गिवन डेटा. ओके, दिस 10 gram is mass of substance, that is solute, that is W2. W2 is given 10 gram. This is volume of water, or you can say volume of solution. Volume of solution 250 ml. I told you it must be converted into liter. It must be converted into liter. So 250 ml divided by 1000 will be 0.250 liter. Will be 0.250 liter. So mass is given in gram, volume is given in ml, but in formula I told you the given value of volume must be converted into liter. So volume given in ml, we divide it by 1000, so it is converted into liter. Now one more thing is given, 600 mmHg, that is osmotic pressure. Pi is 600 mmHg. In last slide I told you whatever pressure given in mmHg, you have to divide by 760 so that it will be converted into ATM. So 600 divided by 760, it comes to be 0.7895 and it is converted into ATM. सो आता तर लक्षात आलं का? प्रेशर जर mmHg मध्ये दिला असेल तर डिवाइड इट बाय 760, सो इट इज कन्वर्टेड इनटू ATM. सो नाउ वॉल्यूम इज इन लिटर, प्रेशर इज ऑस्मोटिक प्रेशर इज इन ATM. ठीक है. नाउ टेम्परेचर इज 15 डिग्री सेल्सियस. टू कन्वर्ट इनटू केल्विन आई हैव टू ऐड 273.15. so it comes to be 288.15 Kelvin. 288.15 Kelvin. This is temperature. You call it as a absolute temperature. याला आपण काय म्हणतोय? absolute temperature. तर टेम्परेचरला आपण absolute temperature मध्ये कन्वर्ट केलंय. हे लक्षात आलं? गिवन डेटा. I hope there is no any doubt because it's very simple problem. Okay. Now we have to use formula. We have given data now. कुठल्याही प्रॉब्लेमला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं तर 4 पार्ट मध्ये समजा, तर तो इझी होतोय. गिवन डेटा एक्झॅक्टली म्हणजे त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट केला, नंतर फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवत असाल तर तो रिकॉल केला, आणि थर्ड व्हॅल्यू प्लेस करून कॅल्क्युलेशन केला तर तुमचं आन्सर असणार आहे. फॉर्म्युला कुठला असणार आहे? पाय व्ही इज इक्वल टू एनआरटी. पाय व्ही इज इक्वल टू एनआरटी.
पण इथे एन म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, आठवते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि त्यामुळे इथे एनच्या जागी मी ठेवायला सांगितलं होतं W2/M2. सो फॉर्म्युला पाय इज इक्वल टू W2/M2 RT, W2/M2 RT. ओके. आता तुम्ही विचार करा, मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, फाइंड द मोलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स, म्हणजे M2 कॅल्क्युलेट करायचा आहे. मग M2 ला इकडं आणा, पाय व्हीला इकडं आणा, पाय व्ही इथं डिवाइड होईल, बरोबर आहे, आणि M2 इकडे येईल. सो फॉर्म्युला काय बनणार आहे, M2 इज इक्वल टू हा RT आतमध्ये मल्टिप्लाय केला तर W2RT डिवाइड बाय पाय व्ही, W2RT डिवाइड बाय पाय व्ही. तर हा मोलार मास ऑफ सोल्यूटसाठीचा फॉर्म्युला आहे. पाय व्ही इज इक्वल टू NRT पाठ केला होता. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, त्यामुळे तिथं मी काय प्लेस केलं, W2/M2. आणि M2 कॅल्क्युलेट करायचा होता म्हणून तो LHSला नेला, पाय व्हीला RHSला आणलं, ते M2च्या जागी आलं ना, त्यामुळे फॉर्म्युला काय झाला, M2 इज इक्वल टू W2RT डिवाइड बाय पाय व्ही. नाउ जस्ट हॅव टू प्लेस व्हॅल्यूज, बरोबर ना. मग M2 इज इक्वल टू W2 बघा 10 ग्राम इज देअर. ओके. R इज 0.08205, R पाठच असायला पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं होतं R ची व्हॅल्यू पाठ करताय. T फॉर टेम्परेचर 288.15, ह्या सगळ्या व्हॅल्यू न्यूमरेटर मधल्या लिहिल्या. पाय ऑस्मोटिक प्रेशर 0.7895, 0.7895 इंटू काय घ्यायचं आपल्याला, फी व्हॉल्यूम किती आहे 0.250, इथं 0.250 लिहिलं तरी चालेल, पण 0.25 लिहिलं तरी काय हरकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे शेवटचा 0 त्याच्यानंतर अंक नाही आहे, त्यामुळे नाही लिहिला तरी काय फरक पडणार नाही. ओके. सो दिस वन these are values, okay, of different physical quantities. Now M2 is equal to, हे तुम्ही कराल, हे कॅल्क्युलेशन इझी आहे. लॉग बघायचे आहेत, लॉगची ॲडिशन, या लॉगची ॲडिशन आणि यांचं सबस्ट्रॅक्शन केलं, अँटी लॉग बघायचा आहे. मोलार मास आलं आहे 1198, आणि मी बऱ्याच वेळा हे रिपीट करतोय, मोलार मास ग्रॅम पर मोलमध्ये लिहायचं, मोलार मास ग्रॅम पर मोलमध्ये लिहिलं. ओके. सो दिस इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम, इजंट इट. एकदम इझी आहे. मास दिलंय, व्हॉल्यूम दिला आहे, ऑस्मोटिक प्रेशर दिलंय, टेम्परेचर दिलंय. फक्त काय केलंय, व्हॉल्यूम देताना ml मध्ये दिलाय, लिटरमध्ये करणार. ऑस्मोटिक प्रेशर देताना mmHg मध्ये दिलंय, ATM मध्ये करणार. टेम्परेचर देताना डिग्री सेल्सिअसमध्ये दिले, केल्विनमध्ये करणार. व्हॅल्यू प्लेस करणार. फॉर्म्युला हा पार्ट आहे, आणि हा तुम्हाला कसा आला सांगितलं, आणि M2 साठी हा फक्त मॉडिफाय केला. व्हॅल्यू प्लेस केल्या, कॅल्क्युलेशन केले, आन्सर इज देअर. आय होप जमेल. ओके. लेट अस सी नेक्स्ट प्रॉब्लेम. देन नेक्स्ट वन, calculate concentration of solution having osmotic pressure 2 atm at 300 Kelvin. ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. आय एम सॉरी, कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ज्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर 2 atm आहे, किती टेम्परेचरला, 300 केल्विनला. हा क्वेश्चन सगळ्यात सोपा आहे मला वाटतंय, बरोबर ना. लेट अस सी हाऊ इट कॅन बी सॉल्व्ड. सोल्युशन तुम्हाला वाटतं याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, ऑस्मोटिक प्रेशर किती दिलं आहे, 2 atm. ऑस्मोटिक प्रेशरचा सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे का, पाय इज इक्वल टू 2 atm. दिस वन इज केल्विनमध्ये, म्हणजे टेम्परेचर असणार आहे. सो टेम्परेचर इज 300 केल्विन. ओके. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कॉन्सन्ट्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशरमधलं रिलेशन, पाय इज इक्वल टू CRT. पहिलं इक्वेशन, पाय इज इक्वल टू CRT. लक्षात राहील का. तर हा आहे फॉर्म्युला. मग सी कॅल्क्युलेट करायचा आहे. सी कॅल्क्युलेट करायचा आहे, RTला LHSला आणू, ठीक आहे, आणलं तर डिवाइड होणार, तो इकडं मल्टिप्लाय आहे. सो पाय डिवाइड बाय RT इज इक्वल टू सी. पायला RTनं डिवाइड केलं की काय मिळेल, कॉन्सन्ट्रेशन. पायची व्हॅल्यू माहिती आहे का, माहिती आहे. आरची व्हॅल्यू माहिती आहे का, पार्ट आहे 0.08205, आणि टी टेम्परेचर दिले का, हो दिले. पायची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू, टीची व्हॅल्यू ठेवूयात, सी मिळेल. सी इज इक्वल टू, पायची व्हॅल्यू आहे 2, आरची व्हॅल्यू आहे 0.08205, आणि टी फॉर टेम्परेचर 300 केल्विन. सो ऑल व्हॅल्यूज आर गिवन, येस ऑर नो. मग कॅल्क्युलेशन करणार तुम्ही, 2 डिवाइड बाय हे लॉग बघायला लागणार. ओके. तर कॅल्क्युलेशन करा, लॉग टेबलचं प्रॅक्टिस करा, कारण बऱ्याच वेळा मी इथं लॉग्स लिहू शकत नाही,
ठीक आहे ना. त्यामुळं पण लॉगचं प्रॅक्टिस करा. जर एखादा प्रॉब्लेम असा झाला असेल तर तो खरोखर तितकी व्हॅल्यू येते काय बघा. डोंट यूज मोबाईल्स फॉर कॅल्क्युलेशन. ओके, नाहीतर करेक्शन चेक करायचे आहेत, सरांचे कॅल्क्युलेशन चुकलेत काय बघायचे आहेत, त्यासाठी कॅल्क्युलेटर प्लीज यूज करू नका. चेक करा कॅल्क्युलेशन बट युझिंग लॉग टेबल. ओके, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तेवढं ते काय होणार आहे, तुमच्यासाठी सराव जेवढा होईल तेवढा तो म्हणजे फायद्याचा असणार आहे. सो वन्स यू कॅल्क्युलेट ऑल द व्हॅल्यूज, सी इज इक्वल टू 0.0812. सी इज इक्वल टू 0.0812. हे कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय काय बघा. तुम्ही सगळे व्हिडिओ केअरफुली बघताय, बरेचसे स्टुडंट्स सिन्सिअर आहेत मला माहिती आहे. तर कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे म्हटलं होतं. म्हणजे दिलेलं कॉन्सन्ट्रेशन ही सोल्युशनची मोलॅरिटी असते. कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायला बरेचसे वे आहेत. 11वीला बघितलं होतं, मोलॅलिटी, मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन, नॉर्मॅलिटी. पण ऑस्मोटिक प्रेशरचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये येणारं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मोलॅरिटी आहे, मोलॅरिटी. त्यामुळे मी तर कॅपिटल एम लिहिलं आहे. कॅपिटल एमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मोल पर लिटर. मोल पर लिटर हे कशाचं युनिट आहे, कॉन्सन्ट्रेशनचं. ओके, सो इथं मी लिहिलं कॅपिटल एम. इझी होतं ना. ऑस्मोटिक प्रेशर दिलं होतं, टेम्परेचर दिलं होतं, फॉर्म्युला पाय इज इक्वल टू CRT, मग पाय डिवाइड बाय RT इज इक्वल टू C. मग मी पायची व्हॅल्यू ठेवली, या दोन व्हॅल्यू ठेवल्या. आणि एक गोष्ट मी लक्षात ठेवली, कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये लिहितोय आपण, कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी. कारण का कॉन्सन्ट्रेशनसाठी गेल्या प्रॉब्लेममध्ये बघा तुम्ही थोडंसं इथं लक्षात येते काय बघा. हे जर V इकडं आला तर इथं डिवाइड होणार ना. हा V इथं आहे, तो इथं आला तर काय होणार, डिवाइड. म्हणजे N डिवाइड बाय V होईल, म्हणजे नंबर ऑफ मोल डिवाइड बाय व्हॉल्यूम. तर त्याला आपण काय म्हणतोय, मोलॅरिटी. नंबर ऑफ मोल डिवाइड बाय मास असतं तर मोलॅलिटी असतं. काय असतं, मोलॅलिटी. तर हे लक्षात ठेवणार आहे तुम्ही. इथं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये लिहितोय आपण. ठीक आहे. टू बी प्रिसाइज, टू बी म्हणजे कसं आहे, नॉलेजेबल असण्यासाठी प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे लक्षात ठेवायचं काय, ते लक्षात ठेवायचं काय. इट्स इम्पॉर्टंट. कारण का म्हणजे रफ प्रिपरेशन करणं, इकडचं पण थोडं माहिती आहे, हे पण माहिती आहे, हे पण माहिती आहे, त्याच्यापेक्षा काय ॲक्युरेट माहिती आहे ते इम्पॉर्टंट असते नेहमी. सो युनिट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन यू मस्ट थिंक कशामध्ये एक्सप्रेस करतोय, हां मोलॅरिटीमध्ये. त्यामुळे मोलॅरिटीसाठी सिम्बॉल काय, कॅपिटल एम. ओके, सो दिस वन इज सिम्पल प्रॉब्लेम. अगेन लेट अस स्टार्ट विथ थर्ड वन. तिसरा बघूया. 4% सोल्युशन ऑफ सुक्रोज सोल्युशन ऑफ सुक्रोज म्हणायची गरज नव्हती. 4% सुक्रोज सोल्युशन इज आयसोटोनिक विथ 3% सोल्युशन ऑफ अननोन ऑर्गॅनिक कंपाऊंड. इथं बघा सुक्रोज सोल्युशन आणि इथं सोल्युशन पडलंय, परत इथं सुक्रोज पडलंय. आय एम सॉरी फॉर दॅट. 4% सुक्रोज सोल्युशन असं रीड करतो मी. 4% सुक्रोज सोल्युशन इज आयसोटोनिक विथ 3% सोल्युशन ऑफ unknown organic substance. Unknown organic substance. Calculate molar mass of unknown substance. तर त्या unknown substanceचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे. बरेच जण विचार करत असणार, अरे बापरे काय दिलं याच्यामध्ये, 4%, 3%, आयसोटोनिक आणि अननोन सबस्टन्सचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे. टफ वाटते थोडंसं. इझी आहे, थोडा विचार केलात तर इझी आहे. लेट अस स्टार्ट विथ सोल्युशन. बघा पहिल्या सोल्युशनसाठी मी इक्वेशन काय लिहिणार. कसलं सोल्युशन आहे रे, सुक्रोजचं. म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. सुक्रोज माहिती आहे ना, कार्बन आहे त्याच्यामध्ये. सुक्रोजचा फॉर्म्युला आठवायला पाहिजे, लास्ट लेक्चरमध्ये दिला होता, C12H22O11. मोलार मास पाठ करायला सांगितलं होतं 342. किती सांगितलं होतं, 342. सुक्रोज बद्दल मी बऱ्याच वेळा सांगितलं, गेल्या वेळी 2 प्रॉब्लेम आले त्याच्यावर. फॉर्म्युला पण माहिती पाहिजे, मोलार मास पण माहिती पाहिजे. सो इट इज कार्बन कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड. अँड मोस्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आर कोव्हॅलंट, म्हणजे ते आयोनिक असत नाहीत. आणि आयोनिक नाहीत याचा अर्थ तो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. काय आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट. सगळी माहिती सांगणं गरजेचं आहे का, नाही, मी सिम्पली सॉल्व्ह करणारच आहे.
पण ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. चला लेट अस स्टार्ट. 4% सोल्युशन आहे. ओके, 4% सोल्युशन आहे. तर इथं काय होणार आहे, मी पहिल्या सोल्युशनसाठी इक्वेशन लिहायचं झालं तर कसं लिहिणार, पाय इज इक्वल टू CRT. हे कुठल्या सोल्युशनसाठी झालं, सुक्रोजच्या. आता या दुसऱ्या सोल्युशनसाठी जो 3%चं सोल्युशन आहे अननोन सबस्टन्सचं, त्यासाठी काय लिहिणार, पाय इज इक्वल टू CRT. कारण का ऑस्मॉटिक प्रेशरबद्दलचा प्रॉब्लेम आहे. कारण का ऑस्मॉटिक प्रेशर हा शब्द कुठंच आला नाही, पण इथं बघताय ना आयसोटोनिक. आयसोटोनिक म्हणजे ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर इक्वल आहे, ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर इक्वल आहे. हा शब्द आपल्याला सांगतोय की ऑस्मॉटिक प्रेशर इक्वल आहे, म्हणजे पाय आणि पाय डॅश इक्वल आहे. आर तर दोन्हीकडे सेमच असणार आहे, कारण तो गॅस कॉन्स्टंट आहे, आणि दोन्ही सोल्युशनचं टेम्परेचर पण सेम असणार आहे. त्यामुळे टी टी आर आर कॅन्सल होणार. मग पाय आणि पाय डॅश जर इक्वल असतील पाय आणि पाय डॅश जर इक्वल असतील तर सी आणि सी डॅश पण इक्वल पाहिजेत. तुम्ही म्हणणार पाय आणि पाय डॅश इक्वल आहेत असं कुठं लिहिलंय, अरे इथं म्हटलंय ना आयसोटोनिक आहेत. सोल्युशन्स आर आयसोटोनिक, दॅट मीन्स त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे पाय आणि पाय डॅश इक्वल आहेत तर सी आणि सी डॅश इक्वल असणार आहे, म्हणजे सी आणि सी डॅश इक्वल असणार आहे. इथं 2 लिहिलंय बघा, सी आणि सी डॅश इक्वल असतील. हे इक्वेशन नंबर आहे तुमचं 2. ओके, आता सी कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. कॉन्सन्ट्रेशन कधी इक्वल असणार आहे, जर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे इक्वल असतील तर. नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे इक्वल असतील तर याचा अर्थ पहिल्या सोल्युशन आणि दुसऱ्या सोल्युशनमध्ये नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे इक्वल पाहिजेत, म्हणजे एन आणि एन डॅश इक्वल पाहिजे, एन आणि एन डॅश इक्वल पाहिजे. आता हा सगळा मी जो काय लॉजिक लावला आहे तो लॉजिक कशावरून लावला, एका शब्दावरून, सोल्युशन आयसोटोनिक आहेत. पहिल्या सोल्युशनसाठी पाय इज इक्वल टू CRT, दुसऱ्या सोल्युशनसाठी पाय डॅश इज इक्वल टू C डॅश RT. ओके, बोथ आर आयसोटोनिक. मग RT तर कॅन्सल होईल जर या इक्वेशनना डिवाइड केलात तर. तर एक गोष्ट लक्षात ठेवील, पाय आणि पाय डॅश इक्वल आहे म्हणजे ते पण कॅन्सल झालं तर C आणि C डॅश इक्वल असायला पाहिजेत. कॅन्सल होतो याचा अर्थ C आणि C डॅश जो आहे तो इक्वल असायला पाहिजे, म्हणून C इज इक्वल टू C डॅश लिहिलं. आणि कॉन्सन्ट्रेशन कधी इक्वल असतंय, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे जर कॉन्सन्ट्रेशन इक्वल पाहिजे असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इक्वल पाहिजेत, एन इज इक्वल टू एन डॅश यायला पाहिजे. ठीक आहे, हे मी आयसोटोनिक वरून लिहायला लागलोय सगळं. आता मला सांगा या सोल्युशनसाठी मास ऑफ सोल्यूट किती आहे. मास ऑफ सोल्यूट किती आहे, 4%. मी तुम्हाला मागे सांगितलंय पर्सेंटेज हे मास ऑफ सोल्यूट असणार, म्हणजे W2 4 ग्रॅम आहे. W2 किती आहे, 4 ग्रॅम. मग या सोल्युशनसाठी दुसऱ्या सोल्युशनसाठी मास ऑफ सोल्यूट किती आहे, W2 डॅश 3 ग्रॅम आहे. W2 डॅश 3 ग्रॅम आहे. पहिल्या सोल्युशनसाठी मोलार मास किती आहे, मोलार मास किती आहे तुम्ही विचार करणार नाही. आता सुक्रोज आहे म्हटल्यानंतर मोलार मास M2 किती लिहिणार, 342 ग्रॅम पर मोल, 342 ग्रॅम पर मोल. आता दुसऱ्या सोल्युशनमध्ये जो सबस्टन्स आहे त्याचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे M2 डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे, M2 डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे. W2 दिलाय पर्सेंटेज फॉर फर्स्ट सोल्युशन, W2 डॅश पर्सेंटेज फॉर सेकंड सोल्युशन. M2 फर्स्ट सोल्युशनमध्ये सुक्रोज आहे म्हणजे त्याचं मोलार मास असणार 342, आणि दुसरा जो सबस्टन्स आहे तो अननोन आहे, त्याचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हा एन जो आहे तो या दोघांचा रेशो असणार, कारण मास डिवाइड बाय मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल, आणि हा एन डॅश आहे या दोघांचा रेशो असणार, मास डिवाइड बाय मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल. हे नंबर ऑफ मोल दुसऱ्या सोल्युशनमधले आणि हे नंबर ऑफ मोल पहिल्या सोल्युशनमधले, पण या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. याचा अर्थ याचा रेशो आणि याचा रेशो काय यायला पाहिजे, इक्वल. म्हणजे मी असं लिहू शकतोय 4 डिवाइड बाय 342 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय M2 डॅश. कसं काय, लक्षात आलं ना, 4 डिवाइड बाय 342 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय M2 डॅश लिहिलं. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बरं, M2 डॅश. मग M2 डॅशला कुठं नेणार, LHSला, आणि या दोन व्हॅल्यू इकडं आणणार. मग हे इकडं मल्टिप्लाय आणि हे इकडं डिवाइड, म्हणजे M2 डॅशची व्हॅल्यू काय येणार आहे, 3 इंटू 342 डिवाइड बाय 4, 3 इंटू 342 डिवाइड बाय 4. म्हणजे M2 डॅशची व्हॅल्यू मिळेल आपल्याला एवढंसं कॅल्क्युलेशन केल्यावर, आणि ती व्हॅल्यू बघा येते M2 डॅश इज इक्वल टू 256.5 ग्रॅम पर मोल. म्हणजे त्या अननोन सोल्यूटचं मास मिळालं आपल्याला, मोलार मास. लक्षात आलं, जे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं.
फक्त एक वर्ड यूज केला होता, सोल्युशन आयसोटोनिक आहेत, म्हणून मी त्या दोघांचे ऑस्मोटिक प्रेशर इक्वल दाखवले, म्हणून कॉन्सन्ट्रेशन इक्वल दाखवले, म्हणून नंबर ऑफ मोल इक्वल आले, आणि नंबर ऑफ मोल इक्वल आले म्हणजे मास डिवाइड बाय मोलार मास, मास डिवाइड बाय मोलार मास इक्वल आले. पहिल्या सोल्युशनमध्ये पर्सेंटेज दिलेलं, दुसऱ्या सोल्युशनमध्ये पर्सेंटेज दिलेलं, त्यामुळे त्यांची मास माहिती होती. आणि पहिल्या सोल्युशनमध्ये सुक्रोज होता, म्हणजे त्याचं मोलार मास किती होतं, 342. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, M2 डॅश. तर या व्हॅल्यू इकडे आणल्या आणि अशा त्यांना अरेंज केलं, आणि अरेंज केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाली, M2 डॅश इज इक्वल टू 256.5 ग्रॅम पर मोल. आजचं म्हणजे जे प्रॉब्लेम होते ते इझी होते. स्टील यू हॅव टू practice some more problems. For that I am giving some homework for you. Okay, please do that and have a nice day. Thank you.